चला घोटावडे संघ विनंती असणार आहे आपले फलंदाज पाठवून द्या। या स्पर्धेच्या निमित्तानं सरपंच सन्माननीय राजूभाऊ जाधव यांचा देखील प्रामुख्याने या ठिकाणी शुभ आगमन होतंय। त्यांचं देखील आम्ही आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ जाधव यांचं प्रामुख्याने शुभ आगमन झालंय, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो। घोटावडे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या। मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पडण्यापूर्वी दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी असणं गरजेचं आहे। अद्याप 2 धावांची पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद असावी। घोटावडे संघाने आम्हाला 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली गेलेली आहे। दिलेल्या नियोजित वेळेमध्ये घोटावडे संघ उपस्थित नसल्या कारणास्तव आता ती 2 धावांची पेनल्टी असेल। दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एका बाजूने हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी तर त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स घोटावडे, या 2 संघांमध्ये आजची दुसरी लढत दुसरं युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना हिंजवडी संघ, तर दुसऱ्या बाजूने आघाडीची जोडी आपण पाहतोय घोटावडे संघाच्या वतीने दाखल झाली। एका बाजूने शेखर, दुसऱ्या बाजूने प्रशांत। यावेळीचा हा चेंडू अक्रॉस द पाठ फटका खेळलाय। शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जाईल, तिथे धावीचा मात्र कोणताही प्रयत्न केला गेला नाही। स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय अरुणदादा ढमाले यांचं देखील प्रामुख्याने शुभ आगमन झालं, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ताभाऊ जाधव यांचं देखील प्रामुख्याने शुभ आगमन होतं, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। गोलंदाज तयार पुन्हा एकदा, यावेळेस मात्र पाठफुटला जाऊन पंच केला चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, सनसनी चौकार। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। एका बाजूने शेखर गोडांबे, त्याच्या बॅटमधनं चौकार येताना पाहायला मिळाला, तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रशांत शेळके, हे 2 फलंदाज। यावेळेस फुलटॉस होता, सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय मिडऑफ मध्ये, तिथे थोडासा मात्र फंबल झाला, चेंडू निसटला, त्यानंतर पाठलाग सुरू येतो, परत एक सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबत नाही, चेंडू पोहोचला सीमारेषे पार, लागोपाठचा लगातारचा येतोय दुसरा चौकार। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा साहिल, यावेळेस अक्रॉस द पाठ फटका खेळला, चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक मात्र दूरचा अंतर कापत प्रयत्न करतो चेंडू पर्यंत पोहोचण्याचा, परंतु चेंडू थांबत नाही। शेखरच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू पोहोचलाय सीमारेषे पार, लागोपाठचा येतोय तिसरा चौकार। पेनल्टीच्या त्या 2 धावा आहेत त्या मात्र हिंजवडी संघाच्या धावफलकावरती दुसऱ्या डावामध्ये नोंदवल्या जातील याची नोंद असू द्या। स्कोरकार्डवरती नजर टाकूया, पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 13 धावा या धावफलकावरती आहेत। रिव्हर्स रिव्हर्स स्विच हिट, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा चौथा चौकार। अपकारात षटकार आहे, षटकारचा मैदानाच्या आतमध्ये शेखरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय। 19 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत। यावेळेस पुन्हा अक्रॉस द बॅट फटका खेळलाय, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला पाठपुरा होईल। यावेळेस मात्र एका धावेवरती समाधान मानलं, एक सिंगल घेतली शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपेल। पहिल्या षटकामध्ये साहिलला मात्र प्रचंड मोठं आक्रमकतेने स्वागत केलं, साहिलचा प्रचंड मोठा हल्ला केला पहिल्या षटकामध्ये, चांगली सुरुवात शेखरच्या माध्यमातून मी बदलले 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या षटकारा चौकारांच्या आधीच बाई धावफलकाचा मोठा डोंगर उभा राहायचा आहे, त्यासाठी मात्र एक चांगली सुरुवात शेखरच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पण दुसऱ्या बाजूने पाहायचं आता कशा प्रकारे मात्र रोखलं जाईल, आघाडीच्या जोडीला कशा प्रकारे थांबवलं जाईल। पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना आता पाहायचं संघाचा संघ कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देईल, कोणता गोलंदाज मात्र आघाडीच्या जोडीचा संसार जो फुलायला सुरुवात झाली तो संसार उद्ध्वस्त करेल हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एका बाजूने आपण पाहतोय घोटावडे वॉरियर्स घोटावडे, तर त्यांच्या विरोधामध्ये
हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी या दोन संघांमध्ये आजच्या पहिल्या दिवसातील दुसरा सामना, दुसरी लढत जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज गणेश शिवाजी साखरे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन आता दाखल होताना पाहिलं 5 षटकांचा सामना आपण खेळवतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र पॉवर प्लेचं बंधन, त्यानंतरच्या 3 षटकांसाठी कोणत्या प्रकारे पॉवर प्लेचं बंधन नसणार. कमीत कमी पाहिलं तर 4 गोलंदाजाचा वापर इथे करणं अनिवार्य आहे. एक गोलंदाज प्रत्येकी 2 षटक टाकू शकतो, परंतु त्या व्यतिरिक्त जे 3 गोलंदाज प्रत्येकी एक षटक टाकू शकतात. पहिल्या षटकामध्ये साहिल बाबरला पण पाहिलं थोडासा मागणं ठरला, संघातील प्रमुख गोलंदाजाला शेखरने टार्गेट केलं आणि प्रचंड भरधाव वेगाने मात्र पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा नोंदवल्या. पहिलाच बॉल फुलटॉस होता, रिव्हर्सचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जास्त काही हालचाल क्षेत्ररक्षकाला करायची गरज भासली नाही, थेट हातात केला तिथे चेंडू, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये तिथे चेंडूचा वेग कमी केला. नो बॉल, बीमर चेंडूचा इशारा तिथे येईल. 4 स्टेपचा वापर करा तिथे, नो बॉल. पहिला चेंडू आपण पाहतोय तिथे नो बॉल घोषित केला. अतिरिक्त धावांतर धाव स्कोरकड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. दुसरा बाजूला प्रशांत शेळके, आता ऑन स्ट्राईक पाहायचंय. फ्रीटचा बॉल होता, तिथे देखील नो बॉल घोषित केला. बीमर चेंडू, जास्तीची उंची, सर्कलच्या आतमध्ये चेंडू तिथे स्टॉप होईल. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त अवंतर धाव आणि अतिरिक्त अवंतर धावीच्या पद्धतीने स्कोरकार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मागणी गोलंदाजी झाली. षटक क्रमांक 2 मध्ये धावा रोखण्यासाठी सलामीचे फलंदाजांना थांबवण्यासाठी मात्र अनुभवाकडे गेला संघाचा संघनायक गणेश साखरे यांच्यावरती मात्र विश्वास दाखवला, परंतु पहिले चेंडू टाकत असताना मात्र खराब चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये हाताळले. अतिरिक्त अवंतर धावा खर्च होतात, अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळले जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट, डीप मिड विकेट मध्ये चेंडू हवे, क्षेत्ररक्षक येतो, चेंडूच्या खाली झेल जरूर टिपलाय, परंतु फलंदाज सुखरूप असणार कारण फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज तिथे झेलबाद होऊ शकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मिळते ती एक सिंगल. प्रयत्न होता शेखरचा आक्रमणाचा, संधीचं सोनं करण्याचा, परंतु तिथे तितकी लांबी मिळाली नाही. क्षेत्ररक्षकाची भिंत मात्र तिथे ओलांडू शकला नाही चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका सिंगल वरती तिथे समाधान मानावं लागलं. एक सिंगल आली. एका बाजूने प्रशांत शेळकेला आपण पाहतोय, एक चेंडू खेळलाय, त्याने एक धाव बनवली. त्याने मात्र सावधरित्या मात्र कामगिरी आतापर्यंत डाव सुरू असताना साकारली. त्यावेळेस पुन्हा आता चेंडू पडला, थोडीशी बाहेरच्या दिशा निवडली, सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला, बदनाट वेगाची फेकी, पॅकअप मध्ये तिथे आपण पाहतोय सुंदररित्या चेंडूला स्टॉप करेल. पुन्हा एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने शेखर मात्र आक्रमक रूप धारण केलंय, परंतु दुसऱ्या बाजूने प्रशांत मात्र त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करतो. स्ट्राईक रोटेट करतो, एकेरी दुरी धावा घेत मात्र तो चांगली साथ देताना पाहायला मिळतोय. माजी सरपंच सन्माननीय भास्करजी जाधव यांचं देखील प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होतोय, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. विट कारखानदार सन्माननीय नवनाथजी जाधव यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होतोय, त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यावेळी सफल झाले होते, परंतु सफल होत नाहीये. फुटवर्क बराचसा होता, परंतु जशी फलंदाजाने हालचाल केली त्याच उद्दिष्टाने मात्र बदनाट वेग दाखवला तिथे गोलंदाजाने आणि ह्या चेंडूवरती आपण पाहतोय कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडू आतापर्यंत झाले. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्ग असते. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, कोणत्या प्रकारे विकेट आली नाही, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये धावफलकाचा वेग मात्र बराचसा कमी झालाय. या पहिल्या षटकामध्ये मात्र प्रचंड वेगाने धावफलक धावत होतं, ते मात्र कुठेतरी आता स्टॉप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र गॅप शोधलीये आणि चेंडू आपण पाहतोय तिथे पोहोचेल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. शेखरच्या बॅटमधून पुन्हा एक सुंदर चौकार. चार धावींच्या पद्धतीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते वेगाने. 30 धावा ज्या मात्र संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवलेल्या. शेखर मात्र आज थांबायला तयार नाहीये. शेखरने स्वप्न पाहिलंय संघाला मात्र या मैदानावरती नक्कीच एका मोठ्या स्तरावरती घेऊन जायचंय. त्यासाठी मात्र पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमणाला सुरुवात केली. पुढचा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाज देखील सांगतोय तुम शेर हो तो हम भी शिकारी है. विकेट. पहिला धक्का शेखरच्या रूपाने.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपेल. पॉवर प्लेचा खेळ झाला आणि पॉवर प्लेच्या खेळानंतर घोटावडे वॉरियर्स घोटावडे संघाच्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. शिखर घोडांबेची आपण पाहतोय तिथे विकेट आली शेवटच्या चेंडूवरती. पॉवर प्लेच्या खेळामध्ये शेखरने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक स्ट्रोक खेळले, षटकार सहकारांची आतिषबाजी केली, मैदानाच्या चारही बाजूस फटके त्याच्या माध्यमातून आले, परंतु शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2चा आणि गणेशने मात्र शेवटच्या चेंडूवरती शेखरची एक मोठी विकेट मिळवली. पहिला धक्का दिला घोटावडे संघाला. तसा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल तो अक्षय घोडांबे. डावखऱ्या शैलीचा असणारा हा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. तो गोलंदाजीच्या मार्कवरती पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर गणेश संघातला असणारा एक प्रमुख अनुभवी खेळाडू ज्याच्या नेतृत्वाखाली मात्र संघाने कित्येक मोठमोठे सामने जिंकलेले आहेत. तो गणेश साखरे आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पॉवर प्लेचं बंधन आता हटल्या गेल्यानंतर तर क्षेत्ररक्षक जाळं पसरवलं जाईल. 5 क्षेत्ररक्षक आता आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर आहेत. गणेश पहिला चेंडू आपण पाहतोय प्रशांतसाठी घेऊन तयार. पहिलाच बॉल शरीरापासून बराचसा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्तीची दिशा भरकटली. दिशेवरती नियंत्रण राहिलं नाही तिथे. पंचाने मात्र जमिनीला समांतर हात केलेत. कळवला जातोय तो व्हाईट बॉल. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय दादा गाढवे यांचा देखील प्रामुख्याने शुभागमन होतोय. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. यावेळेचा हा चेंडू पॉइंट मध्ये हलक्या हाताने तिथे खेळून काढलाय. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष सन्माननीय सुहाजी भोते यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 32 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आता नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. डावखुऱ्या शैलीचा बुष्टिलकुत एक आक्रमक फलंदाज म्हणून अक्षय घोडांबेकडे पाहिलं जातं. पाहायचं या सीझन मध्ये अक्षय कशा प्रकारे सुरुवात करेल. यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये अक्षय चांगला खेळ दाखवलाय. या स्पर्धेमध्ये देखील अक्षयवरती प्रेक्षकांच्या नजरा असतील. संघातील खेळाडूंच्या देखील बऱ्याचशा अपेक्षा अक्षयकडून असणार आहेत. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती स्वागत. पहिला चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. ज्या आक्रमकतेसाठी अक्षयला ओळखलं जातं ती आक्रमकता दाखवली पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिला आणि त्या स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूवरती प्रचंड मोठा हल्ला केला अक्षयने. षटकाराने मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाच्या धावफलकाला पुढे पाठवलंय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 38 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे, परंतु पाठवरती चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेऊन संकेत जांभूळकर आपण पाहतोय हातामध्ये चेंडू विसावेल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू टॉट येतोय, दीर्घाव येतोय चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु थोडासा दूर राहील. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू पडला. त्यानंतर एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 40 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं साहिल थोडासा मागणं ठरला. प्रचंड मोठा आक्रमण शेखरने केलं, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये गणेश यांनी कमबॅक केलं, विकेट मिळवली. पहिला फलंदाज बाद केला. त्यानंतर आपण पाहतोय गणेश साखरे षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूच्या खाली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली. झेल निसटला तिथे. अक्षयला मात्र जीवनदान. अगदी सरळ सोप्पा साध्या पद्धतीने मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न, जास्त काही एफर्ट तिथे लावले नाही. थोडंसं मात्र आपण कॅज्युअल एफर्ट पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतोय अक्षयला मात्र जीवनदान दिलंय. ज्या अक्षयने मात्र घातकतेने सुरुवात केली, ज्या अक्षयने मात्र पहिल्या चेंडूवरती त्याचे इरादे दाखवले, ज्याने मात्र षटकाराने आपलं वैयक्तिक खातं उघडलं, त्या फलंदाजाला जीवनदान देणं हे संघासाठी फार चिंतेची गोष्ट असणार आहे. 2 धावा आपण पाहतो तिथे कंप्लीट केल्या जातील. 42 धावा धावफलकावरती आहेत. पाहायचं आता दुसऱ्या बाजूला अक्षय दिलेल्या जीवनदाचा कशा प्रकारे फायदा घेईल. दोन्ही संघ जर पाहिलं तर पहिला सामना खेळतात. पहिलीच लढत दोन्ही संघाची सुरू असताना
त्यामुळे स्लोर फुलटॉस होता, सुंदररित्या स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक मात्र बरेचसे दूरवरती आहेत, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी संपेल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 16 धावा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीने खर्च केला. थोडीशी महागडी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा पाहायला मिळाली, परंतु झेल देखील सुटला. एक जीवनदान देखील षटक क्रमांक 3 मध्ये दिलंय. स्कोरकार्डवरती आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 चा खेळ संपल्यानंतर एकूण धावा नोंदवल्या गेल्या त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. एका बाजूने आपण पाहतो घोटावडे वॉरियर्स घोटावडे हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतो अलिफिकीचा कुल पराभूत झाल्यानंतर प्रथमतः फलंदाजी आली, फलंदाजी स्वीकारली, चांगली सुरुवात केली शेखरने. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय माऊली दातीर यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो हिंजवडी संघ टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये झाला, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये चांगलं कमबॅक केलं, धावा रोखल्या, विकेट मिळवली. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा फलंदाजाने आक्रमण चढवलंय. आता पाहायचं चौथं षटक, पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय गणेशवरती. पहिलाच बॉल अगदी समोर होता, खोदून काढलाय चेंडू, लॉंगॉनवरतून क्षेत्ररक्षक पोहोचेल गणेश. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल. सावधरित्या मात्र पहिल्या चेंडूवरती फटका खेळून काढला अक्षय आणि प्रशांत. एका बाजूने अक्षयने मात्र पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केलाय, परंतु दुसऱ्या बाजूने प्रशांत अतिशय शांत स्वरूपामध्ये कामगिरी करतोय. काहीशी रणनीती आखली, योजना आखल्यात. एका बाजूने एका फलंदाजाने शांततेने कामगिरी करायची, तर दुसऱ्या बाजूने एका फलंदाजाने आक्रमकता दाखवायची. त्या योजनेवरती मात्र फलंदाज मार्गस्थ होताना पाहतोय. अक्षय गोडांबे आक्रमण करतोय, तर दुसऱ्या बाजूने प्रशांत मात्र शांततेत स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतोय. स्कोरकार्डवरती 47 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. गणेशचा पुढचा चेंडू, त्यामुळे पुन्हा एकदा अक्षय जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय, जीवनदान दिलं, त्यानंतर देखील आज जबरदस्त षटका. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय निलेशाबा जाधव यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि या षटकाराच्या मदतीने घोटावडे संघाच्या धावफलकाचा टाळ्याच्या कडकात स्वागत या सांघिक अर्धशतक संघाचा साजरा होईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, अक्षय गोडांबे सेट ऑन फायर. षटकार लागोपाठचा दुसरा षटकारचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज या ठिकाणी मुळशी तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित मुळशी बोरवेल्याचे कार्यसम्राट माजी आमदार संग्रामदादा तोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या श्री छत्रपती क्रीडांगणावरती सर्व नेरे ग्रामस्थ आणि संपूर्ण मुळशी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी प्रामुख्यानं संचालक सन्माननीय शिवाजीराव बोसडे पाटील हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाले. त्यांचं या ठिकाणी नेरे गावच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे प्रामुख्याने उपस्थित झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय दादारामजी मांडेकर हे देखील या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाले. त्यांचं देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नेते सुहास शेठ भोते हे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी 5 मिनिटांनंतर ही इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी नारळ फोडून या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन होईल. याची सर्व खेळाडू आणि उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक
यांनी त्याची नोंद घ्यायची. कासरसाई गावचे माजी उपसरपंच गुलाबराव लेणे आपण उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी युवा नेते जगन्नाथ जाधव, त्याचप्रमाणे बंटी शेठ बुरुक आपण उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. मोठी विकेट आली आहे. अक्षय मात्र तिथे बाद झाला. यावेळी संकेतने कोणत्याही प्रकारे चुकी केली नाही. संकेतला माहिती आहे इथे पुन्हा संधी देणं हे आपल्या संघाला परवडणार नाही. चांगला झेल टिपला संकेत नाही आणि मोठा धक्का बसेल गोटावळे संघाला. अक्षयच्या रूपाने दुसरा फलंदाज माघारी जाईल आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आकाश केसवड हा नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. 65 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. माजी उपसरपंच सन्माननीय सोमनाथ भाऊ जाधव यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन झालंय. भाऊंचा मी पदापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ गणेशवरती प्रचंड मोठा हल्ला केला होता. लागोपाठचे 3 षटकार आले परंतु त्यानंतर विकेट पळवली, फलंदाजला बाद केला. आता शेवटचा चेंडू या षटकाच्या मैदानाच्या आतमध्ये घेऊन गणेश पुन्हा एकदा तयार. यावेळी सर्व पार्टनर स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक देत चेंडू सरळ सीमारेषे पार येतोय षटकार. प्रचंड महागडी गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये तब्बल 25 धावा खर्च झाल्या. 4 षटकार आले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा नोंदवल्या गेल्या त्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 71 धावा. धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आजच्या या आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित झालेले पश्चिम मंडळ मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय समीरजी मारणे आपण उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मनोहरजी सनस आपण उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. आजच्या दिवसातील यानंतरचा तिसरा सामना. एका बाजूने रायझिंग स्टार्स पिरंगुट त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असणार आहे. उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते घेणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या संघनायकाला देखील विनंती असेल आपण देखील उपस्थित राहायचं आहे. दरम्यान आपण पाहतो विकेट आली आहे. प्रशांत शेळके मात्र तिथे जो बाद झालाय. 3रा क्रमांकाची विकेट. 3रा बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी जाईल. स्कोरकार्ड वरती 71 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय महेश आणि 30 षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. यावेळेचा हा चेंडू सोडून दिलाय. ओळखलं मात्र हा चेंडू आपल्या कक्षापासून बराचसा लांब आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देखील येईल. एकदा अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. स्कोरकार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 72 धावा. यावेळेचा हा चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे ओम. चांगले क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये ओमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. महत्वाचे 3 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 2 मध्ये पण पाहिलं आक्रमण केल्यानंतर मात्र शेखर बाद झाला. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये पण पाहिलं अक्षयची एक मोठी विकेट. त्याच पाठोपाठ मात्र प्रशांत देखील माघारी गेला. आता 4थं षटक 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. शेवटचं षटक अंतिम षटक.
त्या अंतिम षटकामध्ये आक्रमण करण्यासाठी पण पाहतो आदित्यने आकाशवरती विश्वास दाखवलाय, परंतु दुसऱ्या बाजूला महेश देखील आपल्या अनुभवाचा चांगला वापर करतोय. चांगले चेंडू आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलेत. पहिल्याच बॉलवरती एक मोठे यश मिळवलं, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. त्यानंतर तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगले पाहायला मिळालेत. यामुळे शरीराच्या दिशेने होता, परंतु फुल टॉस, दिशा खराब आणि दिशाचे भटके तो पडेंगे फटके. जबरदस्त स्ट्रोक, षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आणि या 6 धावींच्या पद्धतीने संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाचं वाढतं धावफलक 79 धावा ज्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत धावा नोंदवल्या गेल्यात. प्रचंड मोठं मात्र धावफलक आतापर्यंत उभं राहिले. अजूनही 2 चेंडू जे मात्र पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी असणार. पहिला डाव आपण पाहतोय, पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. दुसरा सामना आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. एका बाजूने घोटावडे वॉरियर्स घोटावडे, तर त्यांच्या विरोधामध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी, या 2 संघांमध्ये ही लढत जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 79 धावा त्या संघाच्या धावफलकावरती धावा आपण पाहतो नोंदवल्या गेल्या. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. अंतिम षटक, शेवटचं 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. गोलंदाज महेश पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, परंतु बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पोहोचले, एक सिंगल तर घेतली, थोडासा बंबल, चेंडू निसटला. त्यानंतर दुसरा धावेसाठी मात्र कॉल दिलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या कंप्लीट केली जाईल. 2 धावेंच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 81 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या डावामध्ये आता मात्र शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगली सुरुवात शेखरने करून दिली. आता शेवट देखील चांगला करण्याचा प्रयत्न आकाश केसवडच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आकाशने खेळले, 14 धावा त्याने बनवल्यात. महत्वाच्या धावा त्याच्या पाठपद्धती देखील आल्यात. आता पाहायचा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू देखील बॅटवरती मात्र मिडल होत नाही. अगदी बुंदात टाकण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग वरतून क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बंदाट वेगाने पोहोचला, बंदाट वेगाची फेकी, परंतु फेक किती ते करा, बॅकअप सुंदर. त्यामुळे आपण पाहतोय तिथे जास्त काही धावा मिळणार नाही. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा आल्या तिथे शेवटच्या बॉलवरती. 2 धावेच्या पद्धतीने पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी झालाय. 83 धावा बनवल्या गेल्यात. 84 धावेंचं आव्हान असेल. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रथमतः आपण या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण प्रथमतः आरती या ठिकाणी संपन्न करणार आहे. त्यानंतर खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. सर्व उपस्थित खेळाडू मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रथमतः महाराजांची आरती होईल, त्यानंतर मात्र खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. या ठिकाणी आजच्या या स्पर्धेचं उद्घाटन प्रथमतः आपणा सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार घालून या ठिकाणी आजच्या या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यासाठी मुळशी तालुका पश्चिम मंडलचे सन्माननीय अध्यक्ष समीरजी मारणे आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी महाराजांना पुष्पहार अर्पण करायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचंय. गावातील सर्व मान्यवर पाहुणे मंडळी सर्वांनाच विनंती. उपस्थित सर्व संघातील सर्व खेळाडू त्यांना देखील विनंती, आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. प्रथमतः आपण या ठिकाणी महाराजांची आरती संपन्न करतोय, त्यानंतर खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. सर्व खेळाडूंना संघाला विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. सुहाशेठ पुढे या. आजच्या या उद्घाटन प्रसंगी प्रमुखाने उपस्थित झालेले मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते
सुरेश भाऊ हुलावळे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत. भाऊंचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. भाऊ आपणास विनंती आहे आपण आरतीसाठी या ठिकाणी यायचंय. अच्छा, या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित झालेले पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि जांभेगावचे माजी सरपंच अंकुश आबा गायकवाड आपण उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी नेरे ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे जांभेगावचे माजी उपसरपंच स्वप्नील शेठ गायकवाड आपण उपस्थित झाला. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित झालेले महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस युवा नेते नवनाथजी पारखे आपण उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपणास विनंती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती या ठिकाणी संपन्न होईल. त्या आरतीसाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी आपण या ठिकाणी यायचंय. या सर्व ग्रामस्थ खेळाडू सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी ग्राउंड मध्ये यायचंय. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले पुणे जिल्हा पोलीस मित्र संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष संदीप शेठ जाधव पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. मारुंजे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय देवीदासजी बुचडे आपण उपस्थित झाला. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करूनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया. जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया. जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती
महाराज की जय शिवाजी. उपस्थित सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी, मान्यवरांना विनंती आहे, आपण क्रिकेटचं ग्राउंडचं उद्घाटन करण्यासाठी सर्वांनी ग्राउंडमध्ये यायचं आहे. हॅलो 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 हॅलो. हे पा सर्व ग्रामस्थ, सर्व खेळाडू, पाहुणे मंडळी, मान्यवर सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी ग्राउंडमध्ये यायचंय. त्याचप्रमाणे उपस्थित सर्वांना एक नेरे ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे, गावामध्ये काकडा आरतीचा समाप्तीचा कार्यक्रम म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी काकडा आरतीचा कीर्तनाचा लाभ आणि अन्नप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी मंदिरामध्ये यायचंय. ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वरजी शितोळे आपण उपस्थित झालात, आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. मैदानावरती उपस्थित असलेले सर्व खेळाडूंना देखील विनंती आहे, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या स्पर्धेचा खेळपट्टीचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करतोय आणि या ठिकाणी पूजन झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न केला जाईल. रायझिंग स्टार पिरंगुट त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन, दोन्ही संघांच्या कॅप्टनला देखील विनंती असणार आहे, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका आयोजित माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम आजचा स्पर्धेतील पहिला दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्व खेळाडू, सर्व संघ, उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा मी आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या मैदान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचा 55,000 रुपयांचा रोख रक्कम पारितोषिक लाभलं, मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय गंगारामजी माथेरे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व खेळाडूंचे पुरुष एकदा आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जाईल, त्यानंतर यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न केला जाईल.
मना मनाशी ध्यास लोक सेवेचा जीव लावून आपणाशी हात जोडून फिरतो कृपेचा अभिलाषी झाली टीका जरी उभा न भापरी झाली टीका जरी उभा न भापरी खेळाडू नाही हा साधा एकच वादा संग्राम दादा एकच वादा संग्राम दादा केला इरादा संग्राम दादा आमचा राजा संग्राम दादा वचन दमदार रुबाब शानदार बोल प्रेमाचे शाही कारभार जिथं तिथं प्रभाव जोरदार दादांची ख्याती मनात दिलदार हो, जनता मायबाप झाली आपोआप सुखाच्या सरींची दुःखाला वाट जनता मायबाप झाली आपोआप सुखाच्या सरींची दुःखाला पाठ उद्धाराचा पक्का घातलाय घाट वाकड्यात शिरला तर जन्माशी गाठ चाल करतो भारी चित्त मुंड्याचारी चाल करतो भारी चित्त मुंड्याचारी लागू नका कुणी नादा एकच वादा संग्राम दादा एकच वादा संग्राम दादा केला इरादा संग्राम दादा आमचा राजा संग्राम दादा या ठिकाणी
कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. ग्रामस्थ आणि मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे आताच थोड्या वेळापूर्वी टॉस झालेला आहे, तरी पंचांना विनंती आहे आपण सामना सुरू करायचा आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. ग्रामस्थांना पण देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. नेरे गावातील सर्व पदाधिकारी, सन्माननीय व्यक्ती, सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती या. मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे, तरी सर्वांना विनंती आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. या ठिकाणी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सन्माननीय सरचिटणीस प्रतीक साखरे आपण उपस्थित झालात. यांचं या ठिकाणी सरचे स्वागत. आजच्या या उद्घाटन प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित झालेले मुळशी तालुका भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडलचे सन्माननीय अध्यक्ष समीरजी मारणे यांचं नेरे गावच्या वतीनं सहर्ष स्वागत करून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी नेरे गावचे माजी सरपंच सचिन जाधव आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण सन्माननीय अध्यक्ष समीरजी मारडे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर या ठिकाणी मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मनोहरजी सनस यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी नेरेगावचे माजी सरपंच दिगंबर जाधव आणि नेरे वितकरी सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय दत्ताभाऊ गाढवे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. हे पहा, खेळाडूंना विनंती आहे, पंचांना विनंती आहे आपण मॅच चालू करून घ्या. यानंतर मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादारामजी मांडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी माजी उपसरपंच योगेश शेठ शिंदे त्याचप्रमाणे माजी चेअरमन तुकाराम जाधव आपणास विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी या. हा सन्मान संपन्न झाल्यानंतर मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय गंगाराम शेठ मातेरे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी युवराजजी पायगुडे आणि माजी उपसरपंच निलेश आबा जाधव आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचंय.
यानंतर यानंतर पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतीक साखरे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय दत्ताभाऊ पायगुडे त्याचप्रमाणे भास्कर शेठ जाधव मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी या. या सन्मानानंतर कासरसाई गावचे माजी उपसरपंच सन्माननीय गुलाबरावजी लेणे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी माजी चेअरमन जालिंदर अप्पा जाधव त्याचप्रमाणे संभाजी भाऊ जाधव, माऊली शेठ दातीर, बंटी शेठ जाधव, तानाजी अण्णा, तानाजी जाधव आपणास विनंती आपण सर्वांना या ठिकाणी यायचे. पैलवान दत्ता भाऊ जाधव आपण यायचे. सन्माननीय हिरामन जाधव आपणास विनंती आपण सन्मान देण्यासाठी या. सन्माननीय रमेश नाना गाढवे आपणास विनंती आपण सन्मान देण्यासाठी या. सन्माननीय माजी उपसरपंच गुलाबराव लेणे यांना सन्मानित करण्यासाठी ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे सर्वांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. नानासाहेब गाढवे आपणास विनंती आपण या ठिकाणी या. सर्व मान्यवरांना आणि ग्रामस्थांना विनंती, गावामध्ये मंदिरात काल्याचा कार्यक्रम चालू आहे, कीर्तन चालू आहे. सर्वांनी अन्नप्रसाद घेण्यासाठी मंदिरामध्ये यायचंय. पाहुण्यांनी देखील, मान्यवरांनी, ग्रामस्थांनी सर्वांना विनंती आपण काल्याच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी मंदिरामध्ये यायचंय. दुसरा डाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो सुरू झालेला आहे. 2 धाव्यांची पेनल्टी गोटावडे संघाला होती. त्या 2 धावा हिंजवडी संघाच्या धावफलकावरती धावा ऍड केलेल्या आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज यार पुन्हा एकदा पुढचा चेंडू. त्यामुळे अखोट टप्प्याचा चेंडू क्रॉस ते पाठफटका खेळण्याचा प्रयत्न संकेत यांचा, परंतु बॅटवरती तितकासा चेंडू मिडल झाला नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे एक सिंगल. हॅलो, हे पा ग्रामस्थांना पानवे मंडळींना एक सूचना आहे. सन्माननीय माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिनांक शनिवार दिनांक 8/11/2025 रोजी मुळशी तालुक्याचे ज्येष्ठ नेते गंगाराम शेठ मातेरे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती अर्चनाताई गंगाराम शेठ मातेरे पाटील यांच्या वतीनं कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं.
2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 24 धावा. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 60 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस होता. समोरच्याला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. अनिकेतला पण पाहतो तिथे चेंडूला स्टॉप करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन पुन्हा एकदा आदित्य शेळकेला आपण पाहतोय. यापूर्वी आदित्यने एक षटक टाकले, आता वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. समोर आपण पाहतोय ओम आणि गणेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. आतापर्यंत 25 धावा लाफलकावरती नोंदवल्यात आणि संकेत जांभूळकरची विकेट येताना आपण पाहिली. फलंदाज पुन्हा एकदा राईट मोड द विकेट. शरीराच्या दिशेने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्तीची दिशा तिथे भरकटली. पंचाने जमिनीला समांतर हात केलेत. कळवला हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव जे मैदानाच्या आतमध्ये खर्च होते, अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने स्कोरकार्ड वाढेल. धपलकावरती 26 धावा. एक मोठं धाव धपलक गाठायचं, एक मोठं आव्हान मात्र त्या ठिकाणी गाठायचं आहे. त्यासाठी आता इथून पुढे आता आक्रमण करणं फार गरजेचं आहे. कारण पाहिलं तर जवळपास 20 धावेच्या सरासरी धपलकाचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र प्रयत्न केलाय गणेशांनी. एक जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. अनुभवाचा वापर करावा लागेल गणेशांना, कारण इथे संघ बराचसा संकटात सापडलाय. पहिल्या डावामध्ये झालेल्या चुका आणि त्यानंतर मात्र एक मोठं धावफलक उभं राहिलं. आता त्या धावफलकाचा पाठलाग करत असताना चांगला खेळ मात्र गणेशांच्या माध्यमातून संघाला अपेक्षित असेल. यावेळेस मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बराचसा दूर आहे. चेंडू देखील पोहोचेल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकारा पाठोपाठ येतो एक सुंदर चौकार. चार धावींच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक. धपलकावरती धावा आहेत त्या 36 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. दुसऱ्या डावातील लिंबा डाव आतापर्यंत संपलाय. 2.3 षटकांचा खेळ झालाय. 15 चेंडू बनवल्या 36, अजूनही 15 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 48. आतापर्यंत 36 बनवल्यात 15 चेंडू मध्ये, परंतु राहिलेल्या 15 चेंडू मध्ये अजूनही 48 धावा बनवायच्यात. ओम आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आदित्य पुन्हा उजव्या हाताने मारा करतोय. त्यावेळेस हा चेंडू अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होता. गणेशांनी आपल्या बुद्धीचा वापर केला, अनुभवाचा वापर केला. अगदी हलक्या हाताने चेंडू ढकलून दिला. डीप स्क्वेअर लेग मधून आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूवरती. कोणत्या प्रकारे मात्र तिथे जास्तीचा धोका स्वीकारला नाही. अगदी सावधरित्या मात्र आपण पाहिलं तिथे एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी तिथे प्रयत्न केला नाही, जोखीम घेतली नाही तिथे, कारण गणेशला देखील माहिती आहे इथे विकेट जाणं संघाला न परवडणार आहे. कोणताही धोका संघाला मात्र परवडणार नाही. पुन्हा गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. अक्रॉस द पाठ आडवा पाठने स्ट्रोक खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी शोधला. झेल सुंदररित्या टिपला जाईल. फलंदाज मात्र होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. अनिकेतचा एक चांगला झेल पाहायला मिळाला. मोठी विकेट ओमच्या रूपाने मात्र दुसरा धक्का बसला हिंजवडी संघाला. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मात्र डगआउट मध्ये आराम करतात. आघाडीचे दोन्ही फलंदाज मात्र माघारी पाठवलंय. आदित्यचं कौतुक असेल, आक्रमण झालं त्याच्यावरती, परंतु त्यानंतर त्याने सुंदररित्या कमबॅक केलंय. चेंडू डॉट सिंगल, त्यानंतर मात्र त्याने खर्च केले, एक मोठी विकेट मिळवली. आता शेवटचा एक चेंडू जो मात्र अनिकेतच्या षटकातलं मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतात. नवीन बॅटर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो ऋषी उलावळे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न, परंतु चेंडूला उंची प्राप्त केली. लांबी कमी. अनिकेतची कोणत्या प्रकारे चूक नाही. पुन्हा एक सुंदर झेल, विकेट आली. फलंदाज ज्या पावली दाखल झालाय त्याच पावली माघारी जाईल. तिसरा धक्का. सन्माननीय प्रदीप भाऊ जाधव यांच्या माध्यमातून पारितोषिक येतोय. कोणत्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार
किंवा लागोपाठचे 3 चौकार किंवा कोणत्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर प्रदीप भाऊ जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. मित्रांच्या आतमध्ये जाऊया. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. 18 चेंडूंचा खेळ झाला. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू असताना हिंजवडी संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी हिंजवडी संघाला अजूनही बनवायच्या त्या 47 धावा. जवळपास 23.5च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या असताना आता मात्र आक्रमण करावं लागेल. आता मात्र शांततेत कामगिरी करून चालला जातं. दोन्ही फलंदाजांना मात्र आपले भाऊ खोलावे लागतील, पंख फैलावे लागतील आणि षटकारां चौकारांची आतिषबाजी ही मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं असतं. नवीन बॅटर आपण पाहतोय गणेशला साथ देण्यासाठी यश. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल तर गोलंदाजीच्या मार्कवरती अविनाश गोडांबे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन अविनाश गोडांबे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. नियोजित वेळेमध्ये आपल्याला सर्व सामने कंप्लीट करायचे. प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे, त्यामुळे वेळेचं बंधन हे दोन्ही संघांना असेल. यावेळेस पहिलाच बॉल टॉप एज. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु तिथे प्रयत्नांचा अपुरा. चेंडू पडला, दिशा बदलली. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. झेल निसटला तिथे क्षेत्ररक्षकडून मात्र आपण पाहिलं चुकी झाली. त्यानंतर चेंडू अडवणं मात्र अवघड झालं क्षेत्ररक्षकाला. मिळाल्या तिथे 4 धावा. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो हे आपण पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं. अक्षयला दिलेलं जीवनदान, त्यानंतर मात्र अक्षयने केलेली खेळ आपण पाहिले. इथे गणेशला जीवनदान दिलंय. पाहायचंय गणेश तो जीवनदानचा फायदा घेत मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, प्रश्नचिन्ह आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. क्षेत्ररक्षकाला फक्त सीमारेषा पाहायला लावली गणेशने. चेंडू पाठवला सीमारेषे पार. डीप पॉइंट मध्ये येतोय. जबरदस्त चौकार. लागोपाठचा आलेला हा दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेत. 45 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्यात. गणेश पुन्हा डाऊन स्ट्राईक तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती अविनाश. त्यावेळेस पुन्हा एकदा सुंदर प्रहार. गणेशच्या बॅट मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. लागोपाठचा लगातारचा दणदणीत चौकार. खेळाडूंना विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये ज्या काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत ते खेळाडू कक्षामध्येच राहतील, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हिंजवडी संघ डगआउट मधल्या खुर्च्या डगआउट मध्येच ठेवा. आयोजक कमिटीच्या सूचना येतात. जे काही नियम आयोजक कमिटीने ठेवलेत ते नियम फॉलो करत मात्र ही स्पर्धा आपल्याला खेळायची. कोणत्या प्रकारच्या नियमांचं उल्लंघन केलं जाणार नाही याची नोंद खेळाडूंनी घ्या. लागोपाठचे 3 चौकार आलेत. जीवनदान किती घातक ठरू शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न करतात गणेश साखरे. 49 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती शेवटचे 9 चेंडू 35. गणेश प्रयत्न करावे लागतील. गणेश म्हटलं की विघ्न हरता, विघ्न दूर करणारा गणेश इथे संघावरती उडवलेलं विघ्न दूर करेल का, अनुभवाचा फायदा घेईल का गणेश. गणेश साखरे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा गॅप शोधलीये. क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. गणेश साखरे ऑन फायर. लागोपाठचा लगातारचा येतोय 4था चौकार. 2, 1, go. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. या षटकातील राहिलेले 2 चेंडू देखील महत्वाचे असणार कारण शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. 31 धावा बनवायच्यात. गणेशने मात्र आता इथे संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. लढतोय इथे मात्र आपल्या संघाच्या विजयासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये अजून 31 धावा.
स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. पहिल्या डावामध्ये झालेल्या चुका आता नक्की संघनायकाला आठवत असतील. जे काही झेल सुटले, अतिरिक्त धावा खर्च झाल्या, त्या संघाला मात्र आता आठवत असतील. परंतु गणेश प्रयत्न करतोय त्या झालेल्या चुका आणि त्या चुकांवरती मात्र आता आपल्या संघाचं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न. टप्प्याचा बॉल, परंतु इथे अविनाश देखील सांगतोय यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. मोठी विकेट गणेश साखरेबाद. लागोपाठचे 4 चौकार आल्यानंतर मात्र मोठी विकेट त्यांना पाहायला मिळाली गणेश साखरेच्या रूपाने. चौथा फलंदाज मागे गेला डगआउट मध्ये, आता आराम करताना पाहायला मिळेल. तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, तो साहिल. त्रेपन्न धावा धावफलकावरती शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये 31 धावा. साहिल नवीन बॅटर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्याच्यासाठी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. एक सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आदित्य. अगदी सीमारेषेजवळ चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न पाहतोय. पाठलाग करत होता, अगदी सीमारेषेजवळ चेंडू स्टॉप केला जाईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पाहता पाहता 3 धावा ज्या कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट केल्यात. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपेल. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 56 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 28 धावा बनवायच्या. थँक्यू. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. मैदानाच्या आतमधील क्षेत्ररक्षण करणारे संघ मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी संघाने सज्ज राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी दोन्ही संघांनी घ्या. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू मध्ये 28 धावा असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय गोडांबे शेवटच्या षटकामध्ये जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. चला थोडं स्पीडअप करा घोटावडे संघ. पहिला बॉलवरती ऑन स्ट्राइक साहिल. पहिला चेंडू शरीराच्या दिशेने होता, जसा आलाय तसा भिरकावून दिलाय. चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. साहिलच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक, चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा फलक पुढे जाते. धावफलकावरची धावा आहेत त्या 60 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचा मैदानाच्या आतमध्ये आता एक चेंडू बाकी आहे आणि एका चेंडूमध्ये 21 धावा. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खराब चेंडूचा इशारा तिथे येईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांतर मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता फक्त औपचारिकता बाकी राहिली. जर तरच्या गोष्टी मात्र सामन्यामध्ये शिल्लक राहिल्यात. पहिल्या डावामध्ये अक्षयने मात्र चांगला खेळ दाखवला. चांगली सुरुवात शेखरने करून दिली. त्यानंतर घोटवडे संघाने मात्र वर्चस्व गाजवलं आणि हा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये देऊन जाईल आणि सामना जिंकलाय तो घोटावडे वॉरियर्स घोटावडे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. संघ मैदानाच्या बाहेर जाताना एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना देखील मैदानाच्या आतमध्ये एका लाईन मध्ये येईल. याची नोंद आज खेळणाऱ्या सर्व संघांनी घ्या. थँक्यू. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय 9 चेंडू मध्ये 32 धाव्यांची खेळी करणारा अक्षय गोडांबे ठरलाय सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. या अक्षय, मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला दिला जाईल. सन्माननीय राजाभाऊ जाधव, त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ताभाऊ जाधव आणि सुनील भाऊ जाधव या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी अक्षय गोडांबेला देणार आहे. अक्षय या, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. चला यानंतरचा सामना देखील आपण त्वरित या ठिकाणी सुरू करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये या. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने बावधन स्पोर्ट क्लब बावधन तर त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट. या दोन संघांमध्ये यानंतरची लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकला पिरंगुट संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बावधन संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिसरा सामना असेल. चला आघाडीचे दोन्ही बॅटर बावधन स्पोर्ट क्लब बावधन विनंती आहे. तिसरा सामना आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहे. एका बाजूने रायझिंग स्टार पिरंगुट प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल तर त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करताना बावधन स्पोर्ट क्लब बावधन. या दोन संघामध्ये तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि जसा सामना सुरू होईल तसा पुन्हा एकदा जाऊयात बाबळ तालुक्याचा बुलंद आवाज आदेश ठाकूर सरांकडे. या सर, आपलं स्वागत आहे. खेळाडूला सूचना आहे, आपण ही स्पर्धा खेळत असताना ब्लॅक ट्रॅक पॅन्ट ही मात्र कंपल्सरी आहे. याची नोंद घ्या. जर कोणता खेळाडू वेगळ्या कोणत्या कलरचे पॅन्ट परिधान करून खेळत असेल तर मात्र 2 धाव्यांची पेनल्टी एका खेळाडूला दिली जाईल. याची नोंद असावी.
हॅलो तर पुन्हा एकदा आपण पाहतोय आजच्या दिवसामधील सामना क्रमांक तिसऱ्याला मैदानात मध्ये होतीये सुरुवात आणि सलामीची आघाडीची जोडी देखील आपण पाहतोय या ठिकाणी मैदानात मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. तुषार आणि त्याच्या बरोबरीला आपण पाहतोय महेश नांदगुडे ही जोडी मैदानात मध्ये दाखल झाली. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती नक्कीच आपण पाहतोय इथे कदाचित बॅटची काढा घेऊन चेंडू यष्टांच्या पाठीमागे होता परंतु मैदानामध्ये झेल सुटलाय आणि पहिलं जीवदान आपण पाहतोय मैदानात मध्ये मिळत आहे. ज्या खेळाडूने जर पाहिलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवलाय. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं गेलं तर भन्नाट फॉर्म मध्ये असणारा महेश नांदगुडे देखील आपण पाहतोय मैदानात मध्ये. फुल टॉस आणि फुल टॉस वरती केलाय. फुल टोल वसूल. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. केलंय आक्रमण. येतोय षटकार. ठिकाणी जर पाहिलं गेलं मैदानात मध्ये आपण पाहिलं पहिला चेंडू सुरेख होता त्यानंतर मैदानामध्ये जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा आपण पाहतोय. सुरेख फटका इथे देखील खेळलाय आणि मैदानामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख केलं जात आहे आणि एक सिंगल त्या ठिकाणी खर्च करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला आपण पाहतोय जी सुरुवात मैदानात मध्ये केली जाते. पहिल्या बॉल पासनं मैदानात मध्ये जर पाहिलं गेलं तर जोरदार बॅट फिरवली जाते परंतु पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा घेत असताना बॅट्समनला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानात मध्ये आतापर्यंत जी पाहायला मिळाली आहे तितकी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी आता आपण पाहतोय मैदानात मध्ये महेश नांदगुडे. सो मात्र ऑन स्ट्राईक तयार. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मैदानात मध्ये अलगदरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण